मी तुम्हाला एकच सांगू, एक उदाहरण नाही, अनुभव सांगते. सोमवार ते बुधवारपर्यंत. आज मी गेलो होतो ड्युटीवर, बुधवारी मी गेलो नाही. सोमवारी 2:30 वाजता एक सेवकींना धरून आणलं. कुठून नाणेवाड्यावरून त्यांनी आठवत आणलं असं, त्याची गाडी असं स्वतःची घेऊन आलं. 4 माणसं घेऊन आले, पण तिला आवडत नव्हती. बाई फार खूप वयाची नव्हती, तिला फक्त 2च लेकरं झाले. जवान बाई होती, पण 4 माणसाला आवडत होती. जेव्हा आले तिला आणून बसवलं बाबाच्या. 1 तारीखला भिडही खूप होती, तरी तिला बाबाच्या समोर आणून बसवल्यानंतर ते मला म्हणाले, तू कोण रे म्हणते. मी म्हटलं, मी कोण, मी बाबाच्या सेवक, मान त्यागी बाबा दुमदेवीचा. म्हटलं, तू कोण आहे. मैं अल्लाह के बंदा हूँ. मतलब तेरे को तू आया काय के लिए, अल्लाह का बंदा है यहाँ पे तेरा कौन सा काम है. नहीं बोलते, मैं अल्लाह का बंदा हूँ, तेरे बाबा जैसे को मैं अपने मुठ में रखता हूँ. बोला ठीक है, रखता है तो रख. बोला बसले, काही वेळ बसले मी. बाबाच्या फुका मारला काही वेळ, तरी ते काही आगोडी नाही. 4 झाले. 4ही पोरं नेखुरे सारखे चांगले जवान, 4ही पोरं पकडून, पण ते ऐके नाही. आता का करायचे, भगवान त्याचं ऐकत नाही. तीर्थ करायला जायचं, ते पाठा समोरच बसून आमची बाबाची हवनाची रक्षा आणली, तिच्या अंगावर फुकली 3. बसलो आपल्या जागावर. ते बडबडायला लागली, तू मला का कोण राहिला, नमकं कोण राहिला, ढमकं कोण राहिला. म्हटलं, तुला काय करू. म्हटलं, काय मंत्र चंद्र देत नाही, मी काय करणार म्हटलं तुला. नंतर का मनात आलं माझ्या, काही नाही. ते 4 झाला पेले नाही. म्हटलं, सोडायला आता का करते तर पाहू. त्या रक्षा फुकल्या तिच्या अंगावर 3 वेळा. त्यामुळे ते जागावर हालायचे नाही. मग का म्हणे, ह्या धोत्र्यानं मला बांधलं म्हणे. त्या धोत्र्यानं मला बांधलं. धोत्र्या तू सोड म्हणे, मी पाहतो म्हणे हा किती काय आहे तर म्हणे मला. म्हटलं, मी काहीच नाही, मी बाबाच्या सेवक आहे बाशीला. तू सोड म्हणे या धोत्र्यानं मला बांधलं म्हणे इथं म्हणे. तिला त्याच्या तिथं फीट झाल्यावर मी कुईकरला सांगितलं, तिला 41 तीर्थ करून द्या. 41 तीर्थकडं काय झालं म्हणजे तीर्थानं म्हणे, हे जे म्हणे पेदो म्हणे, पण तू सोड म्हणे. म्हटलं सोडू काय, म्हणलं बांधलं नाही सोडू काय ना, माझ्याजवळ काहीच नाही आहे सोडायला. त्या बाबाला सांग म्हणलं, त्या बाबाला तुम्ही आपल्या जवळ ठेवतो म्हणे. किती वेळ, कमीत कमी 2 तास ती माझ्यासोबत भांडली. त्याच्या बाद म्हटलं, हे याला काही होत नाही, जाऊ दे. मग मी गेलो तिथं, तीर्थ करून दिलं तिला. 3 चळके मारले, तरी ते ऐकायला. म्हटलं हिला आता उठला, इथं बाजूच्या रूममध्ये जा. कारण की सोमवार दिवस 1 तारखेला भीड खूप होती, लोक पुष्कळ येणार होते नवीन वर्षाचे. तिला तिथं ठेवलं. त्याच्या बाद त्या तीर्थानं थोडीशी हे झाली, पण ते बरोबर तिच्या चालूच होतं. मी नाहीच ऐकत म्हणे, मी येईनच म्हणे पुन्हा म्हणे. अरे बाई ये म्हटलं काय नाही. पुन्हा मग तिला पायाच्या 6 वाजता विनंती झाली, तेव्हा पुन्हा एक तीर्थ करून दिलं. तेव्हा ती थोडीशी शांत झाली. शांत झाल्यानंतर ते म्हणते, मी आज जाईन पण उद्या जरूरच येईन म्हणते. पहा म्हणजे त्या बाबा का करते. समजा हा बाबा का करते तुला समजेल म्हटलं. ते मंगळवारी आम्ही पुन्हा सकाळीच त्याला म्हटलं, जे रांगात येईन तर नको जे बा रमेश भाऊ अजून का म्हणते ना का नाही, ही भीती मलाही वाढत होती. कारण त्याला हे तमाशा पसंत नाही आहे. म्हटलं तरी ते घेऊन आले. ती तब्येत तशी रागत, ते गडीभर चांगली राहिली म्हणे. मग काही वेळा पुन्हा तशीच करायला लागली. आली दुसऱ्या दिवशी, सांग म्हणजे तुला एवढं तुला काय झालं माझ्या म्हणते. तुझ्या या झाडाची ज्योत बुजली म्हणते. म्हटलं ज्योत बुजू शकत नाही, मानते की बाबा तुमदेवजी आहे, भगवान बाबा हनुमानजी तो उभे आहे. म्हटलं ज्योत बुजणार नाही, ज्योत तुझी बुजन म्हटलं. आता तिला तसं म्हटलं, कवच्या कवरी भांडली. अर्धा 1-पाऊण तास माझ्यासोबत भांडली. मी काय तिला हे हल नाही,
तो पहिल्या जिथं नागपूर हे 2-4 जण तर बस इथून उठूनच चालले तिच्या तमाशा. मग मंगळवारी काही नाही तर आपले कपडे फाडायला लागले. या पोऱ्याने धरून ठेवलं चौघाही. मग कपडे ना फाडायचे कारण आपल्या जागेवर शांत बस म्हटलं, नाही तर पाय म्हटलं तुला आता तुझे हाल खराब करीन म्हटलं. तू का करते म्हणजे तुझ्यात काय ताकद आहे म्हणून. एवढं भांडल्यानंतरही तिला मग तिथं करून दिलं, हे केलं. इथं भांडली घडीभर, पुन्हा तिला उठवून तिकडल्या रूममध्ये त्या रूममध्ये ठेवलं. तिथं करून दिलं, तिला अंगारा लावून दिला. अंगारा लावला आणि तिथं दिलं तेव्हा ते थोडीशी शांत झाली. मग काल मी गेलो नाही तर ते काल आली तर म्हणते शांत आहे काकाजी, तुम्हाला पुन्हा तिथं करून दे, तिला रक्षा लावून दे म्हटलं तिच्या. आणि त्यांच्या एवढेही रक्षा दे म्हटलं. तर ते का म्हणे या टोपऱ्यानं मला पकडलं. आजपर्यंत 17 वर्ष असून मी हिच्या हिला हे करून राहिलो तरी आजपर्यंत मला कोण नाही पकडलं, या टोपऱ्यानं पकडलं म्हणून. या टोपऱ्यानं धोत्र्या हे 2च शब्द होते तिच्याजवळ. पहा भगवंत किती आहे. ते मानात मध्ये चौघाला तिला इथलं झटका मारला ना 4 जण अलग होऊन जाईल. आता काय होतं त्या भगवंताला ठेवू. म्हणून बाबाचं निवासन हे अलग आहे, ख्यालात ठेवा. मी तिला काय बांधू शकत नव्हतो ना काय करू, फक्त रक्षा घेतली. तिथली हवनाची फुकली तिच्या अंगावर 3 वेळा. ते म्हणते मला बांधून ठेवलं, मला सोडच म्हणे तुम्ही. मी म्हणलं सोडू काय ना, माझ्याकडे काही सोडू काय. म्हणून म्हणतो का तिथलं ते बाबाच्या 10 बाय 10ची जे काही रूम आहे, 10ची असेल 15ची असेल 20ची असेल, त्या रूम मध्ये खरोखर बाबा वास करते. मला एवढेच म्हणायचे, बाकी काय नाही. बाबा खरोखर तिथं वास करते आणि भगवंत तिथं आहे. म्हणून ते त्या दिवशी म्हणे मंगळवारी का माझ्या याची हिची ज्योत नेतो. तिची ज्योत ते कुठे गेली तर माहित नाही. आज सकाळ आली तर ते पोरगी चांगली शांत स्वभावात होती. तिचे पतिदेव तिच्या मागे हे करू परेशान झाले होते. तिनं चिमुरकरला शब्द दिले होते त्यांनी. त्या तिच्या पतिदेवानं म्हणलं ज्या तिथूनच तुम्ही करायचं, कारण तुम्हाला मानेवाळा जवळ आहे, तिथं चिमुरकर आहे आणि त्याच्यात त्यांनी हे केलं तर तोच तुम्हाला. मी म्हणे 2 दिवस घर सोडतो आणि नंतर मी दुसरी रूम किरायानं राहत येतो. तर आपली हे रूम बदलून दुसऱ्या रूमवर मी त्यांच्या जेवण कार्य तुम्हाला पहा मला लवकरात लवकर घ्या. जेवढ्या लवकर घ्या तेवढंच तुमच्यावर चांगलं राहील. म्हणून भगवंत कसं कार्य करते हे कोणाला ठेवत नाही. म्हणून सेवक बांधवांनो खरोखर बाबाच्या तत्व शब्द नियमानं चालण्याची, कारण खरोखर तुमच्या जवळ तुमची ताकद दिली आहे बाबाने. तुमच्या शब्दावर खरोखर चांगलं व्हायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला करा का लागत, आपल्याला स्वतःला तत्व शब्द नियमानं चाला लागत. आपण दिलेले शब्द किंवा बोललेले शब्द ते आपल्याला स्वतःला पाळायचे. दुसऱ्याकडे लक्ष द्यायचं नाही. तो का करते तो का करते त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आपण शब्द दिले, आपल्या शब्दावर लक्ष ठेवा. आपण कोणाला का म्हटलं याच्यावर विचार करा. कोणी काही बोललं आपल्यावर, पण त्याच्यातून जे चांगलं घ्यायचं ते चांगलं घ्या, वाईट असेल तर सोडून द्या. तरच भगवंत आपल्या पाठीशी राहील. आणि जर भगवंत आपल्या पाठीशी राहील, कोणतीही शक्ती तुम्हाला वास करू शकत नाही, तुम्हाला ना अडवू शकत, ना तुमच्या केसाला धक्का लावू शकत. म्हणून सेवक बांधवांना मी एवढीच बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. बोलण्याच्या चालण्यात काही चूकभूल झाली असेल किंवा सांगण्यात काही चुकलो असेल तर मला भगवान बाबा हनुमानजी क्षमा करतील. तसेच सद्गुरू महान तेजी बाबा दुमदेवजी क्षमा करतील. तसेच वाराणसी आई सुद्धा क्षमा करेल. आजच्या बैठकीचे अध्यक्ष सेवक मुलबाड हे सुद्धा क्षमा करतील. नमस्कार.